Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. ज्या एक्झामची आपण अगदी आतुरतेनं वाट पाहत होतो ती IBPS या एक्झामनं या ऑर्गनायझेशननं आपल्याला एक संधी म्हणून दिलेली आहे. बँकमध्ये क्लेरिकल होण्याची ही संधी आपण विशिष्ट नजरेतून जर पाहिली तर उद्या आपल्याला बँकमधील अधिकारी, बँकमधील PO, बँकमधील मॅनेजमेंट ट्रेनिंग आणि त्या संदर्भातील आपल्याला हायरार्की पोस्ट मिळवण्यासाठी निश्चित फायदेशीर असते. विद्यार्थी मित्र हो, या व्हिडिओमध्ये आपण बँकमधील क्लेरिकल एक्झाम क्लिअर करण्यासाठी त्या विषयाचा, त्या एक्झामचा अभ्यासक्रम काय आहे, अभ्यास पद्धती काय आहे, त्याचबरोबर प्रत्येक विषय ट्रॅक करण्यासाठी आपल्याकडे पुस्तकांची कुठली रचना असली पाहिजे किंवा कुठल्या पद्धतीने आपण पुस्तकांना वापरलं पाहिजे, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या सर्वांचा आढावा घेणार आहोत. हा व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्ही मला 4 पद्धतीने थँक्यू म्हणू शकाल. व्हिडिओला लाईक करून, व्हिडिओला शेअर करून, टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून आणि भविष्यामध्ये असे अनेक व्हिडिओ बनविण्यासाठी मला तुमच्या मोटिवेशन आणि सहकार्याची गरज आहे. या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं ही एक इच्छा आणि आकांक्षा. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. सर्वात प्रथम आपण हा फरक समजून घेऊया. आपल्याला नेहमी 2 पद्धतीने एक्झाम्स येतात. एक आपण म्हटलं जातं की IBPS PO, जिलाच आपण MT देखील म्हटलं जातं, आणि दुसरी जी काही एक्झाम्स येते तिला IBPS आपण क्लर्क असं म्हटलं जातं. सध्या आपण ही जी काही नोटिफिकेशन जे काही आलेलं दिसतं हे IBPS क्लर्क या एक्झामसाठी आलेलं दिसतं. सर्वात प्रथम IBPS ही जी काही इन्स्टिट्यूट ऑफ द बँकिंग अँड पर्सनल सिलेक्शन आहे, ही भारतातील ज्या काही सरकारी बँक आहे, सर्वात महत्वाची गोष्ट, भारतातील ज्या काही सरकारी बँक आहे, या सरकारी बँकामध्ये फक्त एका बँकेचा समावेश होत नाही, तिला आपण स्टेट बँक ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. या स्टेट बँक ऑफ इंडियाला सोडून इतर 11 सहकारी बँकेमध्ये आपल्याला क्लेरिकल होण्यासाठी ही एक बॉडी आहे, ही एक ऑर्गनायझेशन आहे, जिच्याकडे ही रिस्पॉन्सिबिलिटीज आहे, ती एक्झाम कंडक्ट करणार आहे. आणि याच एक्झाम्सला आपण जे काही नाव देतो कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस असं म्हटलं जातं. जी हे एक्झामचं नोटिफिकेशन आहे, म्हणजे साधारणपणे 2000 आपल्याला 11 नंतरच्या ज्या काही एक्झाम्स होतात त्या आतापर्यंत किती कंडक्ट केलेल्या आहे त्या संदर्भातील हे एक्स नोटिफिकेशन्स आहे. त्यामुळं हा टेक्निकल मुद्दा जरी असेल तरी आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. आता सर्वात महत्वाचं, विद्यार्थ्यांना क्लर्क म्हटल्यानंतर थोडंसं मनामध्ये काहीतरी वाटतं की यार इट इज आपण क्लर्क होण्यासाठी आपला जन्म झालेला नाही आहे किंवा आपण ग्रॅज्युएशन झालेलो आहोत, आपल्याला या ठिकाणी अधिकारी बनायचं आहे. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हाच पाहणार आहोत. तुमची एंट्री जरी क्लर्क या माध्यमातून जरी असेल तरी उद्या तुम्हाला येणाऱ्या 1 ते 2 वर्षामध्ये तुमचा प्रवास हा बँकेमधील अधिकारी, ज्याला आपण प्रोबेशनरी ऑफिसर किंवा अप टू फर्स्ट 2 मंथमध्ये ज्याला आपण मॅनेजमेंट ट्रेनिंग असं म्हटलं जातं, हा प्रवास या एक्झामच्या माध्यमातून अगदी इझी होणार आहे. मी हे सांगण्याचा प्रयत्न करतो. सर्वात प्रथम आपण टोटल ज्या तुम्ही 11 बँकेमध्ये क्लरिकल होण्यासाठी अप्लाय करता त्या 11 बँकेची लिस्ट मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. मे बी येणाऱ्या काळामध्ये ह्या बँक कमी किंवा जास्त होऊ शकतं. त्यामुळं आपण कुठल्या बँकेमध्ये क्लरिकल होणार आहोत तर या बँकेची लिस्ट आहे, त्यालाच या टेक्निकल भाषेमध्ये पार्टिसिपेटिंग ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं. म्हणजे IBPS कुणासाठी क्लरिकलची एक्झाम घेते तर या बँकेमध्ये, 11 बँकेमध्ये क्लरिकलची एक्झाम किंवा क्लरिकलचे पोस्ट फिलअप करण्यासाठी ही एक्झाम घेतली जाते. आता ज्या काही मी तुम्हाला 1557 वॅकन्सी दिलेल्या आहेत, ही गोष्ट आपण ज्यावेळेस एज्युकेशनल एलिजिबिलिटी पाहूया, लँग्वेज एलिजिबिलिटी पाहूया, त्यावेळेस तुमच्या लक्षात येऊन जाईल की या क्लरिकलच्या पोस्ट या नॉन गॅझेटेड किंवा आपण म्हणूया की नॉन टेक्निकल पोस्ट असल्यामुळे आपल्याला प्रत्येक युनियन टेरिटरीसाठी, प्रत्येक स्टेटसाठी ज्या 11 बँक आहेत, या 11 बँकेंनी ज्या काही वॅकन्सी IBPS कडे दिलेल्या आहेत
मे बी तुमचा मेनचा पेपर होईपर्यंत किंवा मेनचा रिझल्ट लागेपर्यंत यामध्ये आपल्याला काही चेंजेस दिसू शकते. तर सर्वात महत्त्वाची, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे मी काही तुम्हाला नोटिफिकेशन दिलेलं आहे, ते नोटिफिकेशन जर पाहिलं तर अगदी तुम्हाला आंध्र प्रदेशपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत प्रत्येक बँकेच्या संदर्भातील हे तुम्हाला नोटिफिकेशन दिसेल. तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आपण जर आजूबाजूला पाहतो, मे बी ग्रामीण भाग असेल, सेमी अर्बन सिटी असेल, तर बँक ऑफ इंडियाच्या शाखा ह्या मोठ्या प्रमाणात आहेत. आणि या बँक ऑफ इंडियामध्येच ऑलमोस्ट आपल्याला सर्वात जास्त वॅकन्सी या दिसतात. त्याबरोबर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पण आहे, त्याचबरोबर आपल्याला इथे युको बँकमध्ये पण आहेत आणि पंजाब सिंध बँकमध्ये आहे. हे अगदी आपण म्हणूया की जे काही प्रवर्ग आहेत, प्रवर्ग अंतर्गत आपल्याला या ठिकाणी क्लासिफिकेशन दिलेलं दिसतं. त्यामुळे हाही मुद्दा आपण या ठिकाणी बिलकुल डिझोट करणं गरजेचं आहे. अनरिझर्व म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी आहे. आणि दुसरं, या ठिकाणी यातून प्रत्येक याच्यातून हे जे काही फिजिकली हँडिकॅप्ड आहे, जे काही विकलांग म्हटलं जातं, एक सर्व्हिसमॅन म्हटलं जातं, डिसेबल एक सर्व्हिसमॅन म्हटलं जातं, यांच्यासाठी या दिलेल्या वॅकन्सीज आहेत. तर आपलं लक्ष या 3 बँकेवर जास्तीत जास्त असलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये त्याच्या संपूर्ण वॅकन्सीज आहे. आणि जर संपूर्ण जो काही हा देशातील सर्व स्टेट आणि युनियन टेरिटरी यांचा जर विचार केला तर ही वॅकन्सी आपल्याला दिसते 1557. परंतु आता आपण जे काही अप्लाय करणार आहोत त्या महाराष्ट्रातील क्लेरिकल वॅकन्सीसाठी, म्हणजे जरी हा आकडा मोठा जरी असेल तरी महाराष्ट्रामध्ये 334 जागांसाठी आत्ता तरी तुमची तयारी असणं गरजेचं आहे. त्यामुळे 334 जागा डेफिनेटली ह्या कमी पोस्ट नाही आहेत, कमी वॅकन्सी नाही आहेत. या देखील सर्वात अधिक वॅकन्सी महाराष्ट्राच्या संदर्भात आहे. त्यामुळं संपूर्ण मराठी मुलांनी, नॉट ओन्ली मराठी मुलांनी पण सर्व मुलांनी देखील या संधीचा या करोनाच्या काळामध्ये सर्वात जास्त फायदा घेतला पाहिजे. आता साधारणपणे हे जे काही दिलेलं दिसतं आपल्याला, जो काही फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म ऑलमोस्ट आपल्याला हा 23 सप्टेंबर 2020 पर्यंत भरायचा आहे. ही पहिली गोष्ट. आणि याच्यातील जर आपण प्रिलिमिनरी एक्झामचा जर विचार केला, ही प्रिलिमिनरी एक्झामच्या आपल्या तारखा दिलेल्या दिसतात. 5 डिसेंबर दिसते, 12 डिसेंबर दिसते आणि 13 डिसेंबर दिसते. आता ही एक्झामच ऑनलाईन पॅटर्नमध्ये आपण देतो, त्यामुळं आपल्याला या 5, 12 आणि 13 तारखेला ऑलमोस्ट प्रत्येक दिवशी नाही म्हटलं तर 3 ते 4 स्लॉट दिले जातात. आणि 3 ते 4 स्लॉटचा जर विचार केला तरी 3 दिवसातून आपल्यासाठी 10 ते 12 क्वेश्चन पेपर हे सेट केले जातात. प्रत्येकाचा पॅटर्न वेगळा असतो. कम्पॅरेटिव्हली ज्यावेळेस कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा आपण विचार करतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये एमपीएससी आणि युपीएससी हा पॅटर्न असतो. परंतु बँकेच्या संदर्भामध्ये, बँकेतील पीओच्या संदर्भामध्ये, बँकच्या क्लेरिकलच्या संदर्भामध्ये आपल्याला ऑनलाईन बॅचेसमध्ये एक्झाम होतात, हेही आपण या ठिकाणी नमूद करूया. आणि जर या पद्धतीने जर तुम्ही क्लिअर झालात प्री एक्झाम तर डेफिनेटली एक 24 जानेवारीला तुम्हाला मेन एक्झामला अपिअर होण्याची संधी मिळते. आणि क्लेरिकलची एक्झाम असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी मुलाखत हा भाग नसतो. म्हणजे आत्ता जर तुम्ही जर विचार केला, हा मंथ जो काही आहे हा मंथ आपल्याकडे सप्टेंबर आहे आणि सप्टेंबर पासून जानेवारी मंथ पर्यंत, म्हणजे एक्झॅक्टली जरी हा रिझल्ट तुमचा पॉझिटिव्ह जरी आला तर फेब्रुवारी पासून यू कॅन बी वर्क इन अ बँक ॲज अ क्लेरिकल एक्झामिनेशन. आणि क्लेरिकल एक्झाम क्लर्क म्हणून काम करत असताना तुम्ही, आपण तोच सिलेबस पाहणार आहोत. क्लेरिकलच्या सिलेबसमध्ये पीओ सिलेबसमध्ये काय फरक आहे. आणि एकदा क्लेरिकलची पोस्ट तुम्हाला मिळाली की डेफिनेटली सर्वात महत्त्वाची विद्यार्थी दशेमध्ये जी आपल्याला गरज असते मॉनिटरी सॅटिस्फॅक्शनची, आणि ती एकदा गरज भागली आपली, आईवडिलांचं सॅटिस्फॅक्शन झालं तर मला वाटतं तो एक प्लॅटफॉर्म आहे. त्या प्लॅटफॉर्मचा वापर करून परत तुम्ही बँकेमध्ये अधिकारी होण्यासाठी प्रिपेअर करू शकता. एक मोटिवेशन या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हालाही मला द्यायचं आहे. ह्या जरी टेंटेटिव्ह डेट असेल तरी ऑनलाईन पॅटर्न असल्यामुळे या एक्झाम फॉलो केल्या जातात. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. सर्वात महत्वाचं या ठिकाणी हे जे काही एज दिलेले आहे 20 इयर्स आणि 28 इयर्स, हे जरी तुम्हाला रिलॅक्सेशन दिलं असेल तरी माझी प्रत्येक विद्यार्थ्यांना एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला प्रत्येकाने आत्तापर्यंत जे काही ग्रॅज्युएशनला आहेत किंवा ज्यांनी ग्रॅज्युएशन नंतर 2 ते 3 वर्ष प्रयास केलेला आहे, प्रत्येकाने आपल्यासाठी एक डेट फिक्स करा. कुणी सांगेल की मला 26 इयर्समध्येच मला हे पोस्ट मिळवायची, कुणाच्या दृष्टीने 25 इयर्स असेल.
परंतु मॅक्झिमम 28 इयरची वाट पाहण्या अगोदर त्या अगोदर आपल्याला हे मिळालं पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि जे काही आपले बंधू आणि भगिनी ओबीसी कॅटेगरीमध्ये असतील त्यांना हे जे काही 3 वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे तुम्हाला परीक्षेच्या संदर्भामध्ये, ते फक्त NCL म्हणजे नॉन क्रिमी लेअरचं ज्यांना सर्टिफिकेट आहे त्यासाठी आहे. त्यामुळे ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी प्रथम आपल्याकडे हे नॉन क्रिमी लेअरचं सर्टिफिकेट मिळवण्याचा प्रयत्न करा. आणि या नोटिफिकेशनमध्ये क्लिअरली तुमची बर्थ डेट ही एक 2 सप्टेंबर 1992 पूर्वी नसायला हवी आहे. आणि सर्वात महत्वाची ही 01/2000 नंतर नको आहे. म्हणजे हा मधला जो काही पॅच आहे तो मधला पॅच बरोबर आपल्याला 20 ते 28 वर्ष वयाचा भेटतो. या टेक्निकल गोष्टी त्याही सर्वात महत्वाच्या ठरतील. दुसरी गोष्ट, मला असं ग्रॅज्युएशनला किती मार्क्स पाहिजे? 60% पाहिजे का 35% पाहिजे? बिलकुल नाही. या ठिकाणी तुम्हाला ग्रॅज्युएशनला कुठल्याही मार्कची गरज नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, जो तुम्ही या महिन्याच्या 23 सप्टेंबरला 2020 पर्यंत जोपर्यंत फॉर्म भरत असाल तोपर्यंत त्या फॉर्ममध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन्समध्ये तुम्हाला ज्या दिवशी तुमचा फायनल इयरचा किंवा टोटल ग्रॅज्युएशनचा रिझल्ट लागलेला आहे त्या ग्रॅज्युएशनच्या रिझल्ट्समध्ये तुम्हाला ती डेट या ठिकाणी आपल्याला मेन्शन्स करावी लागते. हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यामुळं फॉर्म भरत असताना किंवा फॉर्म भरण्याच्या तारखेला आपल्याला आपलं सर्टिफिकेट किंवा मार्कशीट असणं गरजेचं आहे. ही एक यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण नमूद करूया. नेक्स्ट, काही इलिजिबिलिटी लागते का? पहिली गोष्ट, तुम्ही क्लिनिकल पोस्टसाठी काम करता, युअर वर्क इज मोस्टली रिलेटेड टू बँकेची जे काही फ्रंट म्हणूया आपण, फ्रंट डेस्क म्हणूया, की कुठलाही मोस्टली कस्टमर आल्यानंतर, क्लायंट आल्यानंतर तुमचं जे काही इंटरॅक्शन होणार आहे बँकेच्या संदर्भात, आपण एक बँकेचे रिप्रेझेंटेशन करणार आहोत. त्यामुळं IBPS या ऑर्गनायझेशनची आणि पार्टिसिपेटिंग बँकेची हीच इच्छा असते की आम्हाला जे काही विद्यार्थी क्लिनिकल म्हणून पाहिजे की त्यांना कॉम्प्युटरचं नॉलेज हवं आहे. आज आपल्याला कॉम्प्युटरचं नॉलेज डेफिनेटली हवं आहे, परंतु आपल्याला यापैकी एक कॉम्प्युटरची एक आपण म्हणूया की एक कोर्स हवा आहे किंवा आपण कॉम्प्युटरचं नॉलेज घेतलेलं पाहिजे. त्यामुळं अजून आपल्याकडे ऑलमोस्ट जानेवारी मंथ आहे. जानेवारी मंथमध्ये आपल्याला या गोष्टी आपण कंप्लीट करतो का या गोष्टी पाहूया. जरी आपल्याकडे डिप्लोमा डिग्री हा भाग जरी नसेल तर तुम्ही या संदर्भातील MSCITचं एखादं सर्टिफिकेट मिळू शकता. इट इज ऑल्सो द वन ऑफ द बेस्ट थिंग्स असेल. दुसरी गोष्ट, जसं मी मेन्शन केलं, महाराष्ट्र या राज्यासाठी आपल्याला 334 जागा आहे. महाराष्ट्रासाठी 334 जर जागा असेल, तुम्ही महाराष्ट्रामध्ये हे वर्क प्रोफाईल करणार आहात आणि फर्स्ट क्लायंटचा तुमचा संपर्क असल्यामुळे तुम्हाला मराठी या भाषेचं नॉलेज असणं गरजेचं आहे. म्हणून तुमची मराठी भाषेचं तुम्हाला वाचता येते का, तुम्हाला लिहिता येतं का, मराठीमध्ये कम्युनिकेशन केलं जातं का, ही गोष्ट या ऑफिशियल लँग्वेजच्या माध्यमातून चेक केली जाते आणि त्या राज्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना मोर प्रिफरन्स दिला जातो. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मे बी ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट चेकिंगला जातात फायनलला, ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल मेन एक्झामच्या माध्यमातून, त्यावेळेस तुमचं 10th सर्टिफिकेट चेक केलं जाईल. त्यावेळेस तुमची मराठी भाषा प्रायमरी लँग्वेज आहे की सेकंडरी लँग्वेज आहे या माध्यमातून तुमचं नॉलेज या ठिकाणी चेक केलं जातं. किंवा तुम्हाला पॅसेज रिडिंग दिला जातो, तो तुम्हाला वाचता येतो का, तुम्हाला मराठीत कम्युनिकेशन केलं जातं का, ही थोडी जरी फॉर्मॅलिटी जरी असेल तर आपण परीक्षा देत असताना आपल्याला ही गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे. आता आपण या ठिकाणी पॅटर्न पाहूया. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हा आपल्याला 2 स्टेजेस आहे, ज्याला आपण या नोटिफिकेशनमध्ये 2 टायर असं म्हटलेलं आहे. जो फर्स्ट टायर आहे हा प्रिलिमिनरी एक्झामचा टायर आहे आणि दुसरा जो काही टियर आहे त्याला आपण मेन एक्झाम असं म्हटलं जातं. ही एक्झाम आपल्याला 100 मार्क्ससाठी असणार आहे. पण जे काही प्रचंड विद्यार्थी या एक्झामसाठी अप्लाय करणार आहे, म्हणून या एक्झाममधून स्क्रीनिंग करण्यासाठी आपण तिला म्हणूया की एक ही स्क्रीनिंग टेस्ट आहे. स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे यातून तुम्हाला यू आर द क्वालिफाईड. म्हणजे या एक्झाममध्ये 100 पैकी आपण मार्क्स सिस्टीमच्या वेळेस पाहू त्यावेळेस IBPSने जो काही कट ऑफ दिलेला आहे सेक्शनल, टोटल सेक्शन कट ऑफचा आणि प्रत्येक सब्जेक्ट वाईज, तो जो तुम्हाला मिळाला तर तुम्हाला ऑनलाईन मेन एक्झामला जाता येतं. आणि एकदा ऑनलाईन मेन एक्झामची जी काही रँकिंगचे मार्क ठरलेले आहेत आणि व्हॅकन्सी जी काही ठरलेली आहे त्या जानेवारीमध्ये, त्यानुसार तुमची पोस्ट दिली जाते. महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये आपल्याला प्रिलिमिनरी एक्झामसाठी हे आपल्याला सेंटर दिलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही
फॉर्म भराल त्यावेळेस आपला हा स्टेट कोड जरूर मेन्शन करा. यातील आपल्याला कुठलं सेंटर प्रिफरेबल पडतं तेही पहा. आणि कम्पॅरेटिव्हली मेन एक्झामसाठी आपल्याला सेंटरची फ्रिक्वेन्सी या ठिकाणी कमी पडतं. नेक्स्ट आपण जातोय की पॅटर्न नुसार आणि फरक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हा फरक जर पाहिला क्लेरिकल एक्झाम आणि पीओ एक्झाम प्री एक्झाम्स मध्ये कुठलाही फरक नाही. दोन्ही एक्झाम प्री एक्झाम आपल्याला या समान दिसतात. मे बी त्यामध्ये जे काही प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नाची डिफिकल्टी लेवल किंवा काठिण्य पातळी जरी पीओ एक्झामसाठी ही अधिक असेल तरी येणाऱ्या 4 ते 5 एक्झामचा किंवा 4 ते 5 वर्षापासूनच्या क्लिनिकल एक्झामचा जर आपण अभ्यास केला तरी देखील क्लिनिकल एक्झामची एक्झाम विचारण्याची प्रश्न पातळी ही अगदी पीओ दर्जाचीच आहे. त्यामुळं बिलकुल असं समजू नका की मी क्लेरिकलचा अभ्यास करतोय म्हणजे पीओ पेक्षा मला एक लो क्वेश्चन दर्जाची प्रॅक्टिस केली तरी चालू शकेल. कारण आपला एम केवळ क्लेरिकल ही पोस्ट घ्यायची नाही आहे. उद्या आपल्याला या क्लिनिकल पोस्ट मधून जम्प घ्यायचंय पीओ मध्ये. त्यामुळं अभ्यास करत असताना ज्यावेळेस तुम्ही पीओचा अभ्यास कराल तर त्यावेळेस तुम्हाला डेफिनेटली ही पोस्ट मिळणार आहे. जसं आपण मराठीमध्ये अगदी सुंदर भाषेमध्ये बोलतो की ज्यावेळेस आपण वाघाची शिकार करायला जातो त्यावेळेस आपल्याला ससा बिलकुल हातात मिळतो. तीच गोष्ट आहे. आपण या ठिकाणी वाघाची म्हणजे बँक पीओची तयारी करा. कारण बँक पीओ मध्ये जे काही सिलेबस आणि जो काही एक्झाम पॅटर्न आहे आपल्याला सेम दिलेला आहे. यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला हे 30 क्वेश्चन दिसत आहेत, 35 क्वेश्चन दिसत आहेत, 35 दिसत आहेत, रिझनिंगला, न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजे मॅथला आणि तेवढेच मार्क दिसतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक विषयाला टाइम अलॉटेशन दिलेलं आहे आणि हा टाइम अलॉटेशन आपल्याला सर्वात महत्वाचं. ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन एक्झामला अपियर व्हाल त्यावेळेस तुमच्यामध्ये या पद्धतीनं सेक्शन असणार आहे. इंग्लिश लँग्वेजचं सेक्शन पहिल्यांदा ओपन होणार आहे, त्यानंतर तुमच्याकडे न्यूमेरिकल ॲबिलिटीचं सेक्शन ओपन होणार आहे, रिझनिंगचं सेक्शन ओपन होणार आहे आणि हे जर सेक्शन्स तुमच्याकडे जर ओपन झाले तर त्या पद्धतीने आपण या ठिकाणी पुढे होऊन जातो. तो थोडासा आपण या ठिकाणी फरक लक्षात घेऊया. आणि अजून महत्वाची गोष्ट जसं मी तुमच्याशी नमूद केलं ही एक्झाम आपल्याला ऑनलाईनच आहेत. ही एक्झाम्स आपल्याला 5, 12 आणि 13 डिसेंबरला वेगवेगळ्या स्लॉटमध्ये होणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला क्वेश्चन पेपर हा वेगळा असणार किंवा त्या बॅचमधील विद्यार्थ्यांचा क्वेश्चन्स पेपर आणि दुसऱ्या बॅचमधील क्वेश्चन्स पेपर हा वेगळा असणार आहे. प्रत्येकाचा या ठिकाणी कठीण प्रश्नाचा दर्जा, मध्यम प्रश्नाचा, मीडियम प्रश्नाचा दर्जा, त्यांची संख्या ही आयबीपीएस पॅटर्न किंवा आयबीपीएस ऑर्गनायझेशन त्या पद्धतीने ऑर्गनाईज करतं. आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीमचं आणि निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम ही 0.25 किंवा जिला आपण 1/4 असं म्हटलं जातं. म्हणजे जर रॉंग आन्सर आपण जर पुट केलं तर आपल्याला ही पनिशमेंट भेटणार आहे, आपले मार्क्स हे मायनस होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण कदाचित इंग्लिश लँग्वेजमध्ये परफेक्ट जर असेल तर देर इज नो, आपण म्हणूया की या ठिकाणी 20 मिनिटाचं बिलकुल आपल्याला टेन्शन येत नाहीये की 20 मिनिटांमध्ये इंग्लिश पेपर हा मोस्टली कव्हर होतो. मोस्टली प्रत्येकाचाच कव्हर होईल हे मी सांगू शकत नाही, दो इट इज सब्जेक्टिव्ह. परंतु टाइम मॅनेजमेंट सर्वात कुठे जर कठीण जर पडत असेल तर आपल्याला न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि रिझनिंग ॲबिलिटी या सेक्शनला पडतो. तर टाइम मॅनेजमेंटसाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी जी काही गोष्ट लागणार आहे टाइम मॅनेजमेंट. आणि दुसरी गोष्ट टाइम मॅनेजमेंट करत असताना आपल्याला ॲक्युरसी येणं गरजेचं आहे. जे काही आपण क्वेश्चन चूज करणार आहोत, कारण या ठिकाणी जर विचार जर केला 20 मिनिटामध्ये आपल्याला 35 क्वेश्चन जर सॉल्व्ह करायचे जर असेल तर प्रत्येक क्वेश्चनसाठी ऑलमोस्ट नाही म्हटलं तरी आपल्याला 30 सेकंदाचा टाइम मिळतो. आणि 30 सेकंदामध्ये 5 लाईनचे न्यूमेरिकल ॲबिलिटी किंवा रिझनिंग ॲबिलिटी क्वेश्चन सोडवणं दॅट इज अ व्हेरी रिअली चॅलेंज. त्यामुळं या ठिकाणी जातानाचं काही नुकसा आहे किंवा जी स्ट्रॅटेजी आहे प्री एक्झाममध्ये सर्व मला 35 क्वेश्चन्स आलेच पाहिजे हा बिलकुल आग्रह धरू नका. जे काही मी 20 क्वेश्चन सोडवणार आहेत ते 20 क्वेश्चन्स माझे ॲक्युरेटली असतील, त्याचं उत्तर परफेक्ट असेल हा जरी आग्रह धरला तरी तुम्ही मेन एक्झामला क्वालिफाय होता. ही अतिशय महत्वाची स्ट्रॅटेजी आहे. आपल्याला सर्व क्वेश्चनचा आग्रह धरू नका. ज्या क्वेश्चनवर तुमची कमांड आहे, ज्या सबसेक्शनवर तुम्हाला वाटतं की मला जमेल त्याच क्वेश्चन्सवर तुम्ही मोर भर द्या. नेक्स्ट आपण ज्यावेळेस मेन एक्झामला जाणार आहोत, क्लिनिकल एक्झाम प्री एक्झाम ही आपली क्वालिफाईंग आहे. त्यात प्रत्येक सेक्शनसाठी आपल्याला कट ऑफ मार्क दिले असेल. तर प्रत्येक सेक्शनसाठी म्हणजे काय की या ठिकाणी आयबीपीएस डिझाईन करणार आहे की ज्या विद्यार्थ्यांना कॅटेगरी वाईज, आपण या ठिकाणी मुद्दाम एक ओपन कॅटेगरीचं उदाहरण घेऊया. हा जो काही ओव्हरऑल कटअप असणार आहे
या ओव्हरऑल कट ऑफ मध्ये IBPS एक्झाम्स ही प्री एक्झाम झाल्यानंतर असं नमूद केलं, ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी 53 मार्क्स पडलेले आहेत त्याच विद्यार्थ्यांना मेनला अलाउड केलं जाईल. त्याचबरोबर IBPS प्रत्येक सबसेक्शनसाठी म्हणजे यासाठी देखील ते अनाउन्समेंट करेल की या ठिकाणी आम्हाला 7 मार्क्स पाहिजे, या ठिकाणी आम्हाला 5 मार्क्स पाहिजे, किंवा या ठिकाणी आम्हाला जो काही मार्क्स स्क्वेअर पाहिजे तो 10 पाहिजे. याला जे काही नाव दिलं जातं याला आपण सेक्शनल कट ऑफ असं म्हटलं जातं. म्हणजे या एक्झामचं वैशिष्ट्य आपल्याला मार्क्स देखील सेक्शनल कट ऑफच्या माध्यमातून चेक केले जातात, टाइम देखील आपल्याला सेक्शन कट ऑफचा आहेच. म्हणजेच प्री एक्झाम क्वालिफाय होण्यासाठी आपल्याकडे टोटल सेक्शनल कट ऑफ मार्क्स ही देखील पाहिजे, आणि प्रत्येक सबसेक्शनला जे काही कट ऑफ मार्क्स IBPS ने डिझाईन केलेले आहे ते देखील आपण मिळवणं या ठिकाणी गरजेचं आहे. आणि याचाच जो काही ऍडव्हान्स प्रकार जर पाहिला, आता पहिल्या पार्ट मध्ये जर पाहिलं तर मोस्टली आपण जर मॅथ्सचा जर विचार केला ना तर त्यामध्ये न्यूमेरिकल ॲबिलिटी हा क्वेश्चन होता. हा थोडासा आपण फरक लक्षात घेऊया. आणि ज्यावेळेस मेन एक्झाम मध्ये येते त्यावेळेस मेन एक्झाम मध्ये आपला मोस्टली स्टोर हा क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड याला असतो. आता न्यूमेरिकल ॲबिलिटीज याचा अर्थ मॅथ मध्ये जे काही नंबरवर तुम्हाला आधारित क्वेश्चन असणार आहे, बेसिक क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी मोस्टली भार दिला जाणार आहे. परंतु याचा जो काही ऍप्लिकेशन पार्ट जो काही आहे, अर्थमॅटिक सेक्शन जो काही आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसतो. आणि रिझनिंग ॲबिलिटीज मध्ये अजून एक मोर सब्जेक्ट ऍड केलेला आहे, त्याला आपण कॉम्प्युटर ॲबिलिटी म्हटलं जातं. ऑलमोस्ट याचे जे काही 50 क्वेश्चन्स आहे, या 50 क्वेश्चन्स पैकी आपल्याला एक 15 क्वेश्चन्स हे आपल्याला कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड येतात, कम्पॅरेटिव्हली स्टॅटिक क्वेश्चन्स आहेत. आपण जर त्याचा अभ्यास केला तर आपल्याला सॉल्व्ह करता येतात. जनरल इंग्लिश लँग्वेज हा पहिल्याचाच मोर ॲडव्हान्स किंवा डिफिकल्टी लेवल या ठिकाणी असेल. आणि वन मोर सब्जेक्ट जो काही ऍड झाला त्यालाच आपण जनरल किंवा फायनान्शियल अवेअरनेस असं म्हटलेलं आहे. बेसिक स्टॅटिक क्वेश्चन असणार आहे, हे कुठल्याही MPSC UPSC दर्जाचे क्वेश्चन नसणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी प्रीच्या अभ्यासाची तयारी करत असताना पूर्णपणे खात्री ठेवा की आपल्याला मेनमध्ये आपण क्वालिफाय होणार आहोत, आणि त्याची तयारी दररोज आत्तापासून करा. ही 1 आवर जरी आपण तयारी केली तरी आपल्याला या ठिकाणी मार्क्स मिळू शकतील. टोटलला आपल्याला या ठिकाणी 190 क्वेश्चन दिसतात, मार्क 200 दिसतात. आणि याही ठिकाणी प्री एक्झाम सारखाच आपल्याला एक टोटल सेक्शनल मार्क्स हे हवेत, ही पहिली रिक्वायरमेंट. त्याचबरोबर आपल्याला जे काही प्रत्येक सेक्शन दिलेलं दिसतोय, 4 सेक्शन दिलेले दिसतात, त्या सेक्शनल्स मध्ये देखील आपल्याला सेक्शनल कट ऑफ मार्क्स गरजेचे आहेत. आणि या ठिकाणी प्रत्येक सेक्शनला आपल्याला टाइम लिमिट दिलेला आहे. म्हणजे बँकिंगच्या एक्झाममध्ये सर्वात महत्त्वाची गरज जर असेल, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असल्यामुळे आपल्याला टाइम मॅनेजमेंट मध्येच ती उत्तरं सोडवणं, त्यासाठी आपल्याला गरज आहे स्पीडची. स्पीड बरोबर आपल्याला महत्त्वाचं लक्ष द्यावे लागेल ॲक्युरसीसाठी. आणि या जर तिन्ही गोष्टी जर आपल्याला मॅनेज करायच्या असेल तर एकच सोल्युशन, एकच स्ट्रॅटेजी आपल्याला लागणार आहे, ते म्हणजे प्रॅक्टिस. आणि आत्ता जर महिना जर पाहिला तर हा सप्टेंबर महिना आहे, आणि डेफिनेटली जी काही एक्झाम आपल्याकडे डिसेंबर महिन्यामध्ये आहेत, म्हणजे ऑलमोस्ट आपल्याकडे कमीत कमी 2 मंथचा कालावधी आहे. आणि या 2 मंथमध्ये तुम्ही ट्रिमेंडस स्वतःला चेंज करू शकता, ही एक गॅरंटी मी तुम्हाला देतो. या गॅरंटीनुसार आपल्याला या ठिकाणी मूव्ह करावं लागेल. या ठिकाणी टाइम आपल्याला दिलेला 160 मिनिटाचा टाइम दिलेला आहे. म्हणजे जर 160 मिनिटाचा टाइम जर दिला असेल तर आपल्याला ऑलमोस्ट 2.30 आवर्समध्ये सेक्शन्स हा कव्हर करावा लागतो. ही एक मेन एक्झाम. आणि मेन एक्झाम क्वालिफिकेशन झालं की अकॉर्डिंग टू द व्हॅकन्सी, तुमच्या राज्यातील, आपल्या राज्यातील बँकेने दिलेली रिक्वायरमेंट आणि तुमच्या मार्क्समध्ये असणारी रँकिंग आणि तुम्ही दिलेला प्रेफरन्स त्यानुसार तुम्हाला ती बँक ही अलॉट केली जाते. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट. ह्या ज्या काही गोष्टी मी तुम्हाला मेन्शन केल्या त्याच गोष्टी या ठिकाणी तुमच्याशी डिस्कस केल्यात की ऑनलाईनला आणि ऑनलाईन मेन एक्झामला आपल्याला जर एंट्री करण्यासाठी ही गोष्ट लागेल. आणि ऑनलाईन एक्झाम भरत असताना आपल्याला तो स्टेट प्रिफर केला जातो, त्या स्टेटनुसार आपल्याला जागा किंवा व्हॅकन्सी कन्सिडर केल्या जातात, किंवा ऑनलाईन एक्झाममध्ये आपल्याला त्या स्टेटसाठीच आपल्याला अप्लाय करावं लागतं. आणि जर तुमची मेन एक्झाम क्वालिफाय झाली असेल तर प्रोव्हिजनल मार्क लिस्ट जी काही बनवली जाते, अलॉटमेंट केलं जातं, त्यामध्ये तुम्हाला हे अलॉटमेंट लेटर्स किंवा प्रोसिजर भेटून जाते. आणि फायनल लिस्टिंगसाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचे जे असतील ते मेन एक्झामला मिळालेले मार्क्स असतील. आता 1 बाय 1 आपण विषयाकडे जाऊया. हा रिझनिंग ॲबिलिटीचा सेक्शन जर पाहिला तर आपल्याला ऑलमोस्ट पहिल्या सेक्शन्समध्ये 35 क्वेश्चन्स कॅरी करतात, आणि दुसऱ्या क्वेश्चनमध्ये जरी पाहिलं तर 35 क्वेश्चन कॅरी करतात. म्हणजे हा
मोर दॅन द 70 मार्काचे क्वेश्चन्स आहे. यातील महत्वाचा स्ट्रेस जे काही आपल्याला व्हर्बल आणि नॉन व्हर्बल हा जो काही प्रकार असतो, तर व्हर्बल आणि नॉन व्हर्बल प्रकार त्या दोन्ही सेक्शनला आपल्याला या ठिकाणी वेटेज दिलं जातं. परंतु काही क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केल्यानंतर मोस्टली वेटेज हे व्हर्बल सेक्शनला दिलं जातं. आणि व्हर्बल सेक्शन्समध्ये त्यातील सर्वात आवडता सेक्शन जो काही आहे तो पझल सेक्शन्स आहे. या पझल सेक्शन हा व्हेरी वाईड सेक्शन्स आहे. यामध्ये आपल्याला अरेंजमेंट आहे, यामध्ये आपल्याला रँकिंग्स आहे, यामध्ये आपल्याला एक लॉजिकली थिंकिंगचे प्रश्न येतात जे पूर्णपणे सिलेबसच्या बाहेर असू शकतील. किंवा यामध्ये आपण जर आणखीन जर अनालिटिकल रिझनिंगचा जर पार्ट पाहिला तर आपल्याला सिलोजियमवर आणि अलीकडच्या काळामध्ये काही क्वेश्चन्स विचारले जातात. हे बाकीच्या सेक्शन्समध्ये तुम्हाला ज्या सेक्शनला सर्वात वेटेज द्यायचं आहे ते मोस्टली 2 सेक्शन्स असेल. आणि या 2 सेक्शनच्या संदर्भामध्ये जी काही रिकमेंडेड आहे की व्हर्बल रिझनिंगसाठी आर.एस. अग्रवाल सरांचं बुक तुम्ही प्रिफर करा. या ठिकाणी जे काही सिजवाल यांचं बुक्स आहे 2 महिन्यामध्ये हा अगदी सोप्या भाषेमध्ये दिलेला आहे, परंतु याचं कव्हरेज खूप मोठं दिलेलं आहे. आर.एस. अग्रवाल या पुस्तकाचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे की सिजवाल मधून जर तुमचे कन्सेप्ट जर क्लिअर झाले असेल तर आर.एस. अग्रवालचं महत्वाचा फायदा यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन्स आणि उदाहरणं दिलेली असतात, ती वापरण्यासाठी तुम्ही जरूर या ठिकाणी विचार करा. आणि अनालिटिकल रिझनिंगसाठी हे जे काही एम के पांडे बुक आहे हे तुमच्या जवळ संग्रही असूया. यामध्ये लॉजिकल थिंकिंग पण आहे, यामध्ये अनालिटिकल रिझनिंग पण आहे. आणि हेच बुक आपल्याला बँक पीओच्या एक्झामसाठी देखील महत्वाचं ठरणार आहे. रिझनिंग ॲबिलिटीची वन स्ट्रॅटेजी. क्वांटिटी ॲप्टिट्यूड्स मध्ये मी जर तुम्हाला जर फरक जर सांगितला तर सर्वात महत्वाचा आपण प्री आणि मेन एक्झामचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस हा सब्जेक्टच नावाप्रमाणे चेंज होतो. प्री मध्ये आपल्याला न्यूमेरिकल ॲबिलिटीज हा प्रश्न आहे आणि यामध्ये आपल्याला क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड आहे. त्यामुळे तुमची तयारी प्री मध्ये जरी न्यूमेरिकल किंवा आपण म्हणूया की सिम्प्लिफिकेशन असेल, अप्रॉक्सिमेशन असेल, नंबर सिरीज असेल, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल, यावर तुमचा स्ट्रेस जरी अधिक असेल, समॉट एक्सटेंट डाटा इंटरप्रिटेशनवर जरी असेल, तरी तुम्ही मेनच्या दृष्टीनं तुमचा जो काही बेसिक कन्सेप्ट आहे, पर्सेंटेज आहे, प्रॉफिट अँड लॉस आहे, त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये येणारे परम्युटेशन कॉम्बिनेशन प्रोबॅबिलिटीज आहे, यावर तुम्ही अधिक स्ट्रेस दिलाच पाहिजे. कारण आपल्याला अर्थमॅटिक वरचे क्वेश्चन जे काही विचारले जातात हे या संदर्भात विचारले जातात. आणि या संदर्भातील नंबर ऑफ बुक्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे. परंतु मला जे काही मोस्ट रिकमेंडेड जे आपल्याला 2 महिन्यामध्ये कव्हर करता येईल, ज्यामध्ये बेसिक कन्सेप्ट आणि ऍडव्हान्स कन्सेप्ट इझिली मेन्शन केलेला आहे, ते मी राजेश वर्मा सरांचं बुक तुम्हाला मोर प्रिफर करेल. या सर्व बुकची लिस्ट आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून देखील तुम्ही आपण ही पुस्तकं मागवू शकता. आणि एकदा या बुकमधून कन्सेप्ट तुम्हाला त्या त्या विषयाच्या संदर्भातले क्लिअर झाले असेल, फॉर एक्झाम्पल प्रॉफिट आणि लॉस हा जो काही चॅप्टर्स आहेत त्यातील अगदी बेसिक नॉर्मल लेवलचे प्रॉब्लेम्स, मिडियम लेवलचे प्रॉब्लेम आणि हार्ड लेवलचे प्रॉब्लेम्स या ठिकाणी सेक्शन वाईज दिलेले आहे. आणि ते जर कम्प्लीट झाले असेल तर डेफिनेटली मोर प्रॅक्टिससाठी यू कॅन बी गो फॉर द आर.एस. अग्रवाल. ही एक आपण स्ट्रॅटेजी या ठिकाणी मेन्शन करूया. आणि तिसरा महत्वाचा सेक्शन जो आपल्याला प्रीला पण आहे, मेन एक्झामला पण आहे, तो इंग्लिश लँग्वेजचा सेक्शन असेल. इंग्लिश लँग्वेजमध्ये जरी आपल्याला डायरेक्टली आपण म्हणूया की ग्रामरवर क्वेश्चन जरी विचारले जात नसेल तर त्याचा जो काही अप्लिकेशन पार्ट आहे, ज्याला आपण क्लोज टेस्ट असं म्हटलं जातं, ज्याला आपण पॅराजम्बल्स असं म्हटलं जातं, ज्या ठिकाणी आपल्याला स्पेलिंग इरर्स विचारले जातात किंवा फिल इन द बँक्स विचारले जातात किंवा सिनोनिम्स, अँटिटियम यावर अधिक भर दिला जातो. या प्रश्नाची तयारी करण्यासाठी आपल्याला रोज महत्वाची गरज जी काही आहे प्रॉपर पुस्तक असणं गरजेचं. नंबर ऑफ इंग्लिशचे बुक्स आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यातील त्यात जे बुक आपल्याला मराठी भाषेमध्ये देखील आपल्याला दिसतं ते रेन अँड मार्टिनचं बुक तुम्ही मराठी व्हर्जन्स मध्ये पण आहे. आणि त्यातले त्यात अगदी सिंपल इंग्लिश भाषेमध्ये, लुसिड भाषेमध्ये एक्सप्लेनेशन केलेलं दिसतं आपल्याला बक्षी आणि शर्मा या बुकमध्ये दिसतं. त्यामुळं ही दोन्ही पुस्तकं आपल्या संग्रही ठेवा. आणि त्याचबरोबर येत्या 2 महिन्यामध्ये आपलं रिडिंग हे हिंदू न्यूजपेपर जरूर प्रिपेअर करा. हिंदू न्यूजपेपर वाचण्याचे 2 फायदे आहेत. जी तुम्हाला आपल्याला जानेवारीमध्ये मेन एक्झाम होणार आहे, त्या मेन एक्झाम मध्ये आपल्याला हा जो काही जनरल आणि फायनान्शियल अवेअरनेस हा सब्जेक्ट येतो, त्यावर जे काही क्वेश्चन्स येणार आहे ते जानेवारी महिन्यातील मागच्या 6 महिन्यापासून, म्हणजे ऑलमोस्ट आपण असं विचार करूया एक ऑगस्ट जुलै पासून आपल्याला हिंदू पेपरचं रिडिंग हे असणं गरजेचं आहे. यातील हेडलाईन्स किंवा आपण म्हणूया की फायनान्शियल रिलेटेड ऍक्टिव्हिटी ह्या देखील आपल्याला ज्या काही
एक 15 ते 20 मार्काचे क्वेश्चन्स येतात जे आपले पूर्णपणे हाताचे क्वेश्चन्स आहेत, त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी या पेपर्स मधून कव्हर करू शकता. त्यामुळं आजपासून द हिंदू न्यूजपेपर याला ऑनलाईन त्याचबरोबर ऑफलाईन वाचण्याची सराव करा आणि यामध्ये इंग्लिश भाषेचा वापर कसा केला जातो, ग्रामॅटिकल शब्द कसे वापरले जातात, यावर तुमचा अधिक भार असणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाचं, कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड्स हा जो काही आपल्याला सेक्शन्स रिझनिंग ॲबिलिटीज मध्ये दिसतो, कम्पॅरेटिव्हली इझी सेक्शन्स आहे, कम्पॅरेटिव्हली हा स्टॅटिक सेक्शन्स आहे, मार्केटमध्ये त्याचे बुक्स आहेत. बाकीच्या विषयांपेक्षा या ठिकाणी आपल्याला जे काही 15 मार्क्स आहेत, 15 क्वेश्चन्ससाठी एक्झॅक्टली आपल्या 100% मिळण्याची या ठिकाणी गॅरंटी आहे. जरी ही गॅरंटी असेल तरी आपण त्याला बिलकुल निग्लेक्ट करू नका, कारण हा सेक्शन आपल्या दृष्टीने तेवढाच महत्वाचा आहे. नंबर ऑफ बुक्स आहेत, त्यातले त्यात 1 बुक जरी तुम्ही आतापासून फॉलो जरी केलं, अरेंजचं बुक, त्यातून देखील तुम्ही क्वेश्चन्स पेपर हे आपल्याला किंवा प्रॅक्टिस केल्यानंतर आपण त्यातून इझिली त्याला ट्रॅक करू शकतो. त्यामुळे कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड सब्जेक्ट त्यातील विचारले जाणारे क्वेश्चन इझी जरी असेल तरी आपण त्याला निग्लेक्ट करू शकत नाही. आणि शेवटचा पार्ट जो सांगितला, जनरल अवेअरनेस, फायनान्शियल अवेअरनेस, मोस्टली आपल्याला क्वेश्चन्स हे बेसिक इकॉनॉमिक ओरिएंटेड असणार आहे. ज्या पद्धतीने GDP म्हणजे काय किंवा GNP म्हणजे काय, RBIची स्थापना कधी झाली, RBIचे फंक्शन्स कळले, RBIची जी काही पॉलिसीज आहे, क्वांटिटेटिव्ह कंट्रोल सिस्टीम्स आहे, क्वालिटी कंट्रोल सिस्टीम्स आहे, त्यामध्ये रेपो रेट आहे, या संदर्भातील आपल्याला क्वेश्चन्स विचारले जाणार आहे. परंतु थोडा पाठ हा करंट अफेअर्सवर असणार आहे. पण द हिंदू न्यूजपेपर या ठिकाणी आपल्याला मोर सफिशियंट आपल्याला दिसेल. आणि त्यातले त्यात आपण हे बँकिंग अवेअरनेससाठी हे एक बुक्स आहे, हे बुक जरी तुम्ही प्रिफर केलं तरी मोर सफिशियंट आपल्याला या ठिकाणी राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी जो काही आढावा क्लेरिकल एक्झामचा घेतला, पण आपल्याला बँकेमध्ये बँक अधिकारी व्हायचं आहे. बँक अधिकारी होण्यासाठी जी काही फर्स्ट प्रायोरिटी जी काही असली पाहिजे, जी काही बेसिक प्रायोरिटी जी काही असली पाहिजे, या ठिकाणी आपल्याला क्लेरिकल या एक्झामला क्रॅक करणं गरजेचं आहे. त्यामुळे क्लर्क हा शब्द या ठिकाणी ब्रॉड अँगलने घ्या. उद्या आपल्याला बँकेमध्ये अधिकारी होण्याची संधी देते, कारण ही एक्झाम तुम्ही क्लेरिफाय झाला, क्लिअर केली, तर तुम्हाला जो काही प्रचंड मोठा कॉन्फिडन्स राहणार आहे की येणाऱ्या IBPS POच्या एक्झाम्स असतील, IBPS आपण तुम्ही जर त्या क्षेत्रातील असेल SOच्या एक्झाम्स असतील, किंवा उद्या येणाऱ्या SBI PO एक्झाममध्ये देखील तुम्हाला मोर कॉन्फिडन्स ही क्लेरिकल एक्झाम देऊ शकेल, याची मला पूर्णपणे खात्री आहे. For watching Target with Professor P's Positive Way, we request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.